नमस्कार. मी प्राध्यापक सुहास वार्तक्के, चिपळूण. आज कपाट लावण्याच्या निमित्तानं हा सगळा दिवाळी अंकांचा खजिना अचानकपणे हाती गवसला आणि जुन्या आठवणी अशा उचंबळून आल्या. त्या काळी म्हणजे आता एक 40 वर्षाच्याहून अधिक काळ मी लिहितोय, पण त्यावेळेचा जो जमाना होता तो दिवाळी अंकांचा जमाना होता. दिवाळी अंकात कथा छापून येणं हा लेखकाला अवीट आनंद असतो, आजही आहे. पण दिवाळी अंकांची प्रथा थोडी कमी कमी होत जाते असं दिसतंय, अशी चर्चा होताना दिसते सगळीकडे. आणि त्यामुळे मला आठवतंय की मी 25 ते 30 दिवाळी अंकातून लिहायचो. दरवर्षी 25-30 अंकामध्ये हजेरी लावायची. आता ही संख्या कमी कमी होत गेली, लेखनाचं प्रमाण कमी झालं असेल. पण त्याचबरोबर एक गोष्ट खरी आहे की दिवाळी अंक काही धडाधड बंद होत चाललेले. आता हा रसिक नावाचा अंक आहे, राजेंद्र बनावटी यांचा. राजेंद्र बनावटी यांनी अनेक वर्ष फार चोखंदळपणे त्याचं संपादन केलं आणि ह्या अंकामध्ये मी अनेक वर्ष लिहिलं. लेखनामध्ये एक वेगळा आनंद असायचा आणि त्याच्या वाचकांचा एक रिस्पॉन्सही चांगला असायचा. असे अंक काही काही बंद होत झाले. त्यातला एक अभिजात, निसर्ग सेवकचा अभिजात, हा माझ्या अत्यंत आवडीचा अंक. आणि मी स्वतः निसर्गविषयक आत्मीयता किंवा प्रेम असल्यामुळे मी अभिजातच्या अंकामध्ये शशी पटवर्धन यांचा तो अंक होता. पटवर्धन साहेब गेले, अंक बंद पडला. तर या अंकामध्ये अगदी अनेक वर्ष म्हणजे 15-20 वर्ष साधारणपणे लिहिले आणि त्याची सगळ्या कॉपीज सुदैवाने माझ्याकडे जपून ठेवलेले आहेत. तशीच एक परंपरा असलेला अंक म्हणजे हा वसंत. आता 80 वर्ष होऊन गेली. या वसंतमध्ये म्हणजे बालशंकर देशपांडे संपादक होते. आता आमचे मित्र दिलीप देशपांडे संपादक आहेत आणि फार नेटानं ते अंक काढतात. पण त्यांची कशी बेरीज वजाबाकी होत असेल याची कल्पना आम्ही करू शकतो. जाहिरातींचं प्रमाण कमी झाले, त्यामुळे अंक बंद पडत चालले. पण काही अंक ज्यांनी दर्जा आणि आजपर्यंत टिकवून ठेवलेला वाचकप्रियता, त्याच्यामध्ये काही ललितचं आहे. ललितमध्ये मी काही वर्ष लिहिलं आहे आणि त्याच्यामधला गोनीदांचा जो लेख होता, त्याच्या गोनीदांच्या लेखावर मला सांगायला आनंद वाटतो की दिल्लीमधल्या फॉरेन IFS अधिकाऱ्याचा फोन मला आला की त्यांना तो लेख वाचला, त्यांना आवडला आणि त्यांनी त्या लेखावरची प्रतिक्रिया नोंदवली. काही अभिप्रायाकडे पत्र स्वरूपामध्ये जपूनही ठेवलेले आहेत. माझा लिखाणाचा प्रवास जो झाला तो एक दिवाळी अंकातला म्हणजे किंवा अंकातला मला एक रूपाचा अंक सापडला 1978 साली. म्हणजे 1978 साली माझी मुंबईतली कामवाली नावाची विनोदी कथा या अंकात छापून आलेली आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय की आवाजमधल्या दिवाळी अंकाचं आवाज दिवाळी अंकामधल्या कथांचं संकलन करून आम्ही पुस्तक काढलं परचुरे प्रकाशनने, वडापाव नावाचं. त्या आवाजचा हा ढीग हा समोर आहे. आता आवाजचं स्वरूप किंचित बदललं असेल किंवा मला माहिती नाही, पण थोडंसं लिखाण मी कमी केलेलं आहे. पूर्वी जे मी लिहायचं विनोदी, त्याच्यामध्ये आवाज, बुवा, जत्रा, जरा इकडे जे दिवाळी अंक दिसत आहेत विनोदी, जत्रा असेल किंवा ऑल द बेस्ट, विवेक मेहत्रेंचे सगळे अंक त्यांनी काढले. प्रत्येक अंकामध्ये माझी हजेरी आहे. पण विशेष आनंद वाटतो तो म्हणजे 1990 साली किशोरमधली माझी कथा ही पहिल्यांदा पाठ्यपुस्तकात आली, इयत्ता 3रीच्या पाठ्यपुस्तकात आली. त्याच्या आधी 8-10 वर्ष मी किशोरमध्ये लिहितो. हा किशोरच्या दिवाळी अंकांचा हा ढीग आहे. आणि ह्या सगळ्या अंकांमध्ये माझ्या कथा आहेत किंवा लेख आहेत. हे दिवाळी अंक आहेत आणि हे किशोरचे
रेग्युलर अंक आहेत. किशोरमध्ये अनेक वर्ष विविध विषयावर लिहिलं, त्याची पुस्तकं झाली आणि सांगायला आनंद वाटतो की तिथे पाठ्यपुस्तकात धडे झाले आणि त्यांना पुरस्कारही अनेक मिळाले. एक सृष्टीमित्र पुरस्कार मला त्याच्यामधला तो लेख जो आहे तो किशोरमधलाच आहे. आणि बालांसाठी लेखन करताना छावा असेल, जडणघडण आहे, वयम आहे, या सगळ्या, किंवा शिक्षण विवेक नावाचा अंक ज्यावेळेला विवेकने सुरू केला त्यावेळेला पहिल्यापासून मी शिक्षण विवेकमध्ये लिहित होतो. म्हणजे आधी विवेकमध्ये लिहित होतो अनेक वर्ष दिवाळी अंकात. त्यातून एक लेखसंग्रह माझा प्रकाशित झाला आणि मग तो विवेकमधल्या लेखाचं मी संकलन केलं होतं. त्यानंतर हे साप्ताहिक विवेकमध्ये मी लिहायला सुरुवात केली आणि आज शिक्षण विवेक, साप्ताहिक विवेक, विवेकच्या तिन्ही भागामध्ये, इवन त्यांचे जे खंड आहेत त्या सगळ्या खंडामध्ये माझं लेखन आहे. मला आणखी असं एक कमेंट माझ्यावर झाली होती मध्यंतरी की पोलीस काय ना तरी दंड लावून वगैरे पैसे काढतात. तर म्हटलं मला मी पैसे देत नाही दंड ते पोलिसांना किंवा कुठल्याही प्रकारे मार्गाने, पण मला मात्र पोलीस पैसे देतात ते म्हणजे दक्षताचा अंक. आणि असे जे अंक आहेत ते मी मुद्दाम जपून ठेवले होते. आता झीचा सुखकर्ता विशेषांक आहे, इतका सुंदर आहे तो. आणि तो आमचे मित्र मला वाटतं दिवाकर देशपांडेंनी काढलेला असावा. तर त्याच्यामध्ये माझ्या कथा आहेत. किंवा मुलांच्या मासिकामध्ये सगळ्याच ठिकाणी आहेत. अगदी जुनं सांगायचं म्हणजे बघा, एक पुस्तक सापडलं 1988, विचित्र विश्व नावाचं एक पुस्तक होतं, म्हणजे अंक होतं. त्या अंकामध्ये सुद्धा माझं एक कथा आहे, गोष्ट आहे. अमृत नावाचं एक नाशिकमधून निघायचं, आता निघत नाही आहे. तर ते अमृत नावाचं जे मासिक होतं त्याच्यामध्ये माझ्या कथा आहेत किंवा लेख आहेत. टॉनिकवाले आमचे मित्र मानकर काका हे नाही आहेत आणि टॉनिकही बंद पडलं, पण टॉनिकनं एक काळ गाजवला होता. टॉनिक असेल, ठकठक असेल, या अंकांनी एक काळ गाजवला होता. अजूनही नेटानं मुलांसाठी दिवाळी अंक चालवणारे किंवा रेग्युलर अंक चालवणारे अनेक जण आहेत. त्याच्यामध्ये आमचे मित्र मदन हजेरी यांचा खेळगडी बंद पडलेला त्यांनी पुन्हा सुरू केला. हजेरींचं मला कौतुक वाटतं की बंद पडलेला हा खेळगडी अंक त्यांनी फार सुंदर काढतात. ते कोकणातून निघणार आहे. वयमचे अंक आहेत. वयम तर अतिशय सुंदर अंक काढते दर मासिक आणि दिवाळी अंक. वयमचे अंक मी मुद्दाम सगळे जपून ठेवतो, लावून ठेवतो. त्यातले वेगळे विषय असतात आणि त्याचे जे संपादक आहेत ते बापट सर असतील किंवा आमच्या या सगळी जी टीम आहे वयमची, ती कुठल्या प्रकारे हे निवडत असेल मला कळत नाही. आणि लोकसत्तेच्या माजी ह्याच्या पुरवणीस त्या संपादका होत्या, त्याच्यात सध्या संपादन करतात आणि फार सुंदर प्रकारे ते संपादन केले जातं. शुभदा चौकर यांचं त्याच्यामध्ये कौतुक करावं, इतकं ते सुंदर अंक काढतात. आणखी सांगायचं म्हणजे मी ज्याच्यावर रेलून बसलो होतो मगाशी ते लोकमतचे अंक, लोकमत आणि तरुण भारत यांचा अंक इतका जाड मोठा असतो की तो वर्षभर नव्हे 2 वर्ष वाचायला पुरू शकेल. आणि त्याच्यामध्ये तेवढं साहित्य पण असतं, नुसत्या जाहिराती असतात असं नाही, साहित्य पण असतं. आणि असे लोकमतचे हे अंक सगळे प्रत्येक वर्षीचे मी जपून ठेवलेले आहेत. हे आमचे मित्र अभिजित हेगशेटे रत्नागिरीचे, ते दिनांक अंक काढायला लागले आणि त्यांच्या पहिल्या अंकापासून त्यांनी मला लिहायला हुकूम बजावला की तू ह्याच्यामध्ये लिहिलं पाहिजेस. ते हे दिनांकाचे अंक आहेत, जुन्यापासून मी ते आता 1-1 वर्ष ते लावून जपून ठेवलेले आहेत. आता कितपत मला सांभाळता येतील मला माहिती नाही. हे लेखन करताना मला सांगायला आनंद वाटतो की विनोदी आहे, कथा आहेत, निसर्गलेख आहेत. आणि त्याचबरोबर एकदा माझा मुलगा मला म्हणाला की मला सस्पेन्स आणि थ्रिलर पाहिजे मराठीमधून, तर तो धनंजय अंक विकत आणायचा. मी म्हटलं तू पुढच्या वर्षी तुला अंक विकत आणावं लागणार नाही, तुला घरपोच येईल. मी त्याला अक्षरशः त्याच्याकरता म्हणून धनंजयमध्ये कथा लिहिली.
ती कुलकर्णी साहेबांना आवडली. आता त्यांच्या मिसेस तो अंक काढतात आणि फार उत्तम प्रकारे काढला जातो आणि अख्ख्या महाराष्ट्रामध्ये तो प्रसिद्ध आहे. तर असं विनोदी आहे, त्याचबरोबर असं सस्पेन्स किंवा थ्रिलर आहे, त्याचबरोबर शेती आहे. शेतीमध्ये ॲग्रोवन सकाळचं आहे, त्याच्यामध्ये पण लिहायची संधी मला मिळाली. त्यानंतर हे अर्थशक्ती नावाचं अंक आहे. अर्थशक्ती आणि त्या म्हणजे आर्थिक विषयाला व्हायला. तर मी मूळचा कॉमर्स आहे, त्यामुळे मला अप्रोच झाला एकाकडून, संपादकांकडून, नार्वेकरांकडून, की सर तुम्ही आमच्याकरता लिहा म्हणून. मग मी लिहायला सुरुवात केली आणि आज ते अक्षरशः माझी पाठ सोडत नाहीत. नार्वेकर साहेब प्रेमानं फोन करतात, सर मला 15 दिवसात लेख पाहिजे, 8 दिवसात लेख पाहिजे. माझे अनेक मित्र म्हणजे जिल्हा माहिती अधिकारी असतील, जे प्रमोट होऊन गेलेले मंत्रालयामध्ये, ते मंत्रालयात जरी गेले तरी मला लोकराज्याचं निमंत्रण यायचं. आणि लोकराज्यामध्ये मी सुद्धा सरकारच्या त्या मासिकामध्ये अनेक विषय मी हाताळले, अनेक विषयांवर लिहिलं. तसंच हे स्त्री नावाचं मासिक आहे होतं. स्त्री किर्लोस्करचा एक जमाना होता, परंतु आता ते काय राहिला नाही. तसं किर्लोस्कर अंक निघतो, स्त्रीचा निघतो की नाही मला माहिती नाही, पण जे त्याचं सर्क्युलेशन होतं ते कमी झालं असावं असं मला वाटतं. मला अनेक वर्ष गोव्यामध्ये गोमंतक अंकात लिहायची संधी मिळाली. मी सदर लिहायचो, आठवड्यातून 3-3 दिवस मी लिहायचो. आठवड्यातून 3 दिवस लिहिता लिहिता मला ते झेपेना पुढे, म्हणून मग मी एकच दिवस लिहायला लागलो. पण गोमंतक असेल किंवा तिथलं हेराल्ड असेल किंवा ते तिथलं तरुण भारत असेल, त्याच्यामध्ये मी गोव्यामध्ये अनेक लेख लिहिले किंवा अनेक सदरं चालवली आणि त्याचे हे गोमंतकचे अंक आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. आणि त्याचबरोबर जुने काही आहेत, बुवा आहेत. आता बुवासारखा अंक गवा बेहरे हे एक मोठं मराठीतलं नाव. मला सांगायला आनंद वाटतो की दिवाळी अंकात जानेवारी-फेब्रुवारीच्या अंकात कथा प्रसिद्ध झाल्याबद्दल ग वा बेहरे यांचं मला एक पत्र आलं आणि सोबत 15 रुपयाचा मानधनाचा चेक आला. आणि मला इतका आनंद झाला की मला पहिल्यांदा मानधन मिळालं. म्हणजे तो अंक मला वाटतं 76चा वगैरे असेल किंवा 78चा असेल, 76 किंवा 77चा आहे. आणि त्यानंतर अशाच दिवाळी अंकामध्ये मी लिहित गेलो आणि आज एवढे भांडार माझ्याकडे जमलेलं आहे. आता या भांडाराचं काय करायचं, किती वर्ष सांभाळायचं, हा एक विषय असल्यामुळे मला माझी पत्नी सौ प्रतिमा बारटक्के यांनी मला सांगितलं की आपण एक व्हिडिओ काढून ठेवूया. माझा मुलगा उत्कर्ष बारटक्के यांनी तो व्हिडिओ काढला आणि त्यामुळे आज तुमच्यासमोर मला दिवाळी अंक या विषयावर माझा हा खजिना उघड करता आला. अजून वर्तमानपत्र आहेत, पुस्तकं आहेत. या दिवाळी अंकातल्या लेखांचीच काही पुस्तकं झालीत, काहींची व्हायची आहेत, म्हणून ते सगळं जपून ठेवलेलं आहे. पुस्तकं होईपर्यंत तरी त्याला सांभाळणं हे गरजेचं आहे. बघूया किती काळ सांभाळता येतं ते. धन्यवाद. सुहास बारटक्के, चिपळूण.